नमस्कार विद्यार्थी मित्र हो, स्वागत आहे तुमचं माझ्या चाइल्ड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सर्व स्पर्धांक परीक्षांसाठी उपयुक्त अशा म्हणी व त्यांचे अर्थ। अति तेथे माती। कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारकच ठरतो। अतिशहाणा त्याचा बैल रिकामा। जो माणूस फार शहाणपणा करायला जातो त्याच्या हातून काम बिघडते। अडलाहारी गाढवाचे पाय धरी। शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते। असतील शीते तर जमतील भूते। आपला भरभराटीचा काळ असला तर आपल्या भोवती माणसे गोळा होतात। आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी। जेथे मदतीची गरज आहे तेथे ती न पोहोचता भलत्याच ठिकाणी पोहोचणे। आगीतून फुफाट्यात, लहान संकटातून फार मोठ्या संकटात सापडणे। आधी पोटोबा मग विठोबा। आधी स्वतःच्या पोटापाण्याचा विचार करणे व नंतर अन्य काम करणे। अंथरूण पाहून पाय पसरणे। ऐपतीच्या मानाने खर्च करावा। आवळा देऊन कोहळा काढणे। क्षुल्लक वस्तूच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे। आयत्या बिळात नागोबा। दुसऱ्यांच्या कष्टावर स्वार्थ साधणे। आली या भोगासी असावे सादर। जे नशिबात असेल ते भोगायला तयार असावे। आपला हात जगन्नाथ। आपले काम पार पाडण्यासाठी स्वतःच कष्ट सोसणे योग्य ठरते। आडात नाही तर पोहऱ्यात पोटून येणार। जे मुळात अस्तित्वातच नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणे व्यर्थ आहे। आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन। किमान लाभाची अपेक्षा केली असता अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक लाभ होणे। इकडे आड तिकडे विहीर, दोन्ही बाजूनी अडचणीत सापडणे। उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग। उतावळेपणाने मूर्खपणासारखे वर्तन करणे। उचललेली जीभ लावली टाळ्याला। विचार न करता वाटेल ते अमर्यादपणे बोलणे। उथळ पाण्याला खळखळाट फार। ज्याच्या अंगी मुळातच गुण कमी असतात तो मनुष्य फार बढाई मारतो। ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये। एखादी गोष्ट आवडली असली तरी तिचा अतिलोभ बाळगू नये। एक ना धड भाराभर चिंध्या। एकाच वेळी अनेक कामे स्वीकारल्यामुळे शेवटी कोणतेही काम पूर्ण न होणे। एका हाताने टाळी वाजत नाही। कोणत्याही भांडणात भांडणाऱ्या दोन्ही बाजूकडील माणसे जबाबदार असतात। ऐकावे जनाचे, करावे मनाचे। कोणत्याही कामात दुसऱ्यांचे मत घ्यावे परंतु शेवटी सारासार विचार करून आपल्या मताप्रमाणे करावे। कर नाही त्याला डर कशाला। ज्याच्याकडून गुन्हा घडलेला नाही त्याला कशाचीही भीती बाळगण्याचे कारण नाही। करावे तसे भरावे। दुष्कृत्य करणाऱ्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतातच। कामापुरता मामा, गरजेपुरते गोड बोलणारा किंवा आपमतलबी माणूस। काखेत कळसा गावाला वळसा। हरवलेली वस्तू जवळपास असल्याचे लक्षात न आल्याने सर्वत्र शोधत राहणे। काळ आला होता पण वेळ आली नव्हती। एखादे घोर संकट येऊनही त्यातून सही सलामत सुटणे। कुऱ्हाडीचा दांडा
बोतास काळ. आपलाच मनुष्य आपल्या नुकसानीला कारणीभूत होणे. कोठे इंद्राचा ऐरावत, कोठे श्यामभट्टाची तट्टाणी. अतिथोर माणूस व सामान्य माणूस यांची बरोबरी होऊच शकत नाही. कोळसा उगळावा तितका काळाच. दुष्ट माणसाबाबत अधिक माहिती मिळवली असता त्याची अधिकाधिक दुष्कृत्ये उजेडात येतात. कोंड्याचा मांडा करून खाणे. हलाखीच्या अवस्थेत आपल्याला जे मिळत असेल त्यावर जगण्यात समाधान मानणे. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. कोणत्याही कामात दुसऱ्यांचे मत घ्यावे, परंतु शेवटी सारासार विचार करून आपल्या मताप्रमाणे करावे. कोल्हा काकडीला राजी. सामान्य कुवतीची माणसे क्षुद्र वस्तूच्या प्राप्तीनेही संतुष्ट होतात. खाई त्याला खवखवे. जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते. खान तशी माती, बाप तसा बेटा आणि कुंभार तसा लोटा. आई वडिलाप्रमाणे मुलांची वर्तणूक असणे. खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी. एकतर विलासी जीवन उपभोगता येईल तेवढे उपभोगणे किंवा कंगाल स्थितीत जगणे यापैकी एकाचीच निवड करणे. खायला काळ, भुईला भार. निरुद्योगी मनुष्य सर्वांना भारभूत होतो. गरजवंताला अक्कल नसते. गरजू माणसास प्रसंगी मनाविरुद्ध गोष्ट सुद्धा मान्य करावी लागते. गर्वाचे घर खाली. गर्विष्ठ माणसाला शेवटी पराभव किंवा अपमान स्वीकारावा लागतो. गरज सरो, वैद्य मरो. आपले काम संपताच उपकार कर्त्याला विसरणे. गरजेल तो पडेल, बरसेल काय. केवळ बडबड करणाऱ्याच्या हातून कोणतेही कार्य घडत नाही. गाढवाला गुळाची चव काय. अडाण्याला चांगल्या वस्तूचे मोल कळत नाही. गाव करी ते राव करी. गाव करील ते राव काय करील. जे कार्य सामान्य माणसे एकजुटीच्या बळावर करू शकतात ते कार्य एकटा श्रीमंत माणूस पैशाच्या बळावर करू शकत नाही. गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली. एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तमच, नाही तर तिचा दुसरा काहीतरी उपयोग करून घेणे. गुरुची विद्या गुरुला फळली. एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे. गोगल गाय नि पोटात पाय. एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे. घरोघरी मातीच्याच चुली. सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे. प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी अधिकार गाजवण्याची संधी मिळतेच. चोराच्या मनात चांदणे. आपले दुष्कृत्य उघडकीस येईल अशी सदैव भीती वाटणे. चोर सोडून संन्याशाला फाशी देणे. अपराध्याला सोडून निरापराध्याला शिक्षा देणे. चोरावर मोर. एखाद्याच्या कृत्यावर सवयी कृत्य करून मात करणे. जळात पाण्यात राहून माशाशी वैर करू नये. जेथे राहायचे तेथील माणसांबरोबर वैरभाव ठेवू नये. जावे त्याच्या वंशी तेव्हा कळे. दुसऱ्याच्या अडचणी त्या परिस्थितीतून स्वतः गेल्याशिवाय कळत नाही. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही. जे न देखे रवी ते देखे कवी.
कल्पनेच्या भरारीमुळे कवी वास्तवाच्या पलीकडचे वर्णन करू शकतो. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. ज्याने आपल्याला मदत केली त्याच्याशी अनुकूल असणे. झाकली मूठ 1.25 लाखाची. मौन पाळून अब्रू राखणे. टाकीचे घाव सोसल्यास वाचून देवपण येत नाही. अपार कष्टा वाचून मोठेपणा मिळत नाही. डोंगर पोखरून उंदीर काढणे. अतोनात श्रमानंतर अत्यल्प फायदा होणे. तळे राखी तो पाणी चाखी. एखादी गोष्ट ज्याच्या स्वाधीन केली आहे तो त्याचा थोडा तरी उपभोग घेणारच. तहान लागल्यावर विहीर खणणे. एखाद्या वस्तूची गरज निर्माण झाल्यावर ती मिळवण्यासाठी धावपळ करणे. ताकापुरती आजी. स्वार्थ साधण्यापुरतेच एखाद्याचे गुणगान गाणे. थेंबे थेंबे तळे साचे. थोडे थोडे साचवत राहिल्याने काही दिवसांनी त्याचा मोठा साठा होतो. दगडापेक्षा वीट मऊ. मोठ्या संकटापेक्षा लहान संकटे सुसह्य वाटणे. दात आहेत तर चणे नाहीत. चणे आहेत तर दात नाहीत. अनुकूल परिस्थितीचा उपयोग करून घेण्यासाठी योग्य ती गोष्ट योग्य वेळी न करणे. दाम करी काम. पैशाने सर्व कामे साध्य होतात. दिव्याखाली अंधार. मोठ्या माणसाच्या ठिकाणी देखील काही दोष असतात. दुरून डोंगर साजरे. कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते, जवळून तिचे खरे स्वरूप कळून येते. देश तसा वेश. परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार वागणे. दैव देते कर्म नेते. अनुकूल परिस्थितीचा फायदा उठवता न येणे. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. भांडण करणाऱ्यांचा काहीही फायदा न होता त्यातून तिसऱ्याचाच फायदा होणे. न करत्याचा वार शनिवार. अनेक सबबी सांगून कामाची टाळाटाळ करणे. नव्याचे 9 दिवस. एखादी गोष्ट नवीन असेपर्यंत तिचे कोड कौतुक केले जाणे. नाव मोठे लक्षण खोटे. भपका मोठा पण परिस्थिती नेमकी विरुद्ध असणे. नळी फुंकली सोनारे. इकडून तिकडे गेले वारे. केलेल्या उपदेशाचा काहीही उपयोग न होणे. नाचता येईना अंगण वाकडे. आपल्यातील उणेपणा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नावे ठेवणे. नाकापेक्षा मोती जड. कनिष्ठ व्यक्ती वरिष्ठाहून वरचढ होणे. सोयीसाठी केलेली गोष्टच आपणास तापदायक होणे. नावडतीचे मीठ आळणी. नावडत्या माणसाने केलेले चांगले काम देखील वाईटच दिसते. पळसाला पाने 3च. कोठेही गेले तरी परिस्थिती तीच असणे. पाचामुखी परमेश्वर. पुष्कळ लोक जे बोलतात तेच योग्य मानणे. पालत्या घागरीवर पाणी. केलेल्या उपदेशाचा काहीही परिणाम न होणे. पुढच्याच ठेस मागचा शहाणा.
दुसऱ्याचा अनुभव पाहून आपण त्यातून धडा घेणे. प्रयत्नांती परमेश्वर. कितीही अवघड गोष्ट प्रयत्नांनी साध्य होते. पदरी पडले पवित्र झाले. कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की त्यातील दोषांकडे दुर्लक्ष करून समाधान मानणे. पाचही बोटे सारखी नसतात. सर्व माणसे सारख्याच स्वभावाची वा योग्यतेची नसतात. पी हळद नि हो गोरी. कोणत्याही गोष्टीचे फळ ताबडतोब मिळावे अशी चुकीची अपेक्षा बाळगणे. बळी तो कान पिळी. बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो. बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी. प्रत्यक्ष कृती न करता नुसती बडबड करणे. भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा. तातडीची गरज निर्माण झाल्यावर असेल त्या साधनाने ती भागवणे. भित्यासाठी ब्रह्मराक्षस. भित्र्या माणसावर अनेक संकटे कोसळतात. भरवशाच्या म्हशीला टोनगा. ज्याच्याकडून खात्रीने अपेक्षा करावी त्याच्याकडून अपेक्षा भंग होणे. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये. एखाद्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. एखाद्याच्या भावी कर्तबगारीचा अंदाज त्याच्या बालपणीच बांधता येतो. मनी वसे ते स्वप्नी दिसे. जशी इच्छा असेल तशी स्वप्ने पडणे. वासरात लंगडी गाय शहाणी. अडाणी लोकांत अर्धवट शहाण्याला मोठेपण लाभते. रात्र थोडी सोंगे फार. कामे पुष्कळ पण ती पार पाडायला वेळ न पुरणे. रोज मरे त्याला कोण रडे. नेहमीच घडणाऱ्या गोष्टीचे पुढे पुढे महत्व वाटेनासे होते. लहान तोंडी मोठा घास. आपल्या योग्यतेस न शोभेल असे वर्तन करणे. लेखी बोले सुने लागे. एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे. शीतावरून भाताची परीक्षा. एखाद्या वस्तूच्या छोट्या भागावरून संपूर्ण वस्तूची परीक्षा करता येणे. शेंडी तुटो की पारंबी तुटो. दृढ निश्चय करणे. सगळे मुसळकेरा. काम चांगले पार पडले असे वाटत असताना महत्वाची बाब राहून गेल्याचे लक्षात येणे. साखरेचे खाणार त्याला देव देणार. भाग्यवान माणसाला सर्व परिस्थितीच अनुकूल असते. शुंठी वाचून खोकला जाणे. उपाय योजना करण्या अगोदरच संकट दूर होणे. सरड्याची धाव कुंपणापर्यंत. सामान्य कुवतीच्या माणसाची झेप विशिष्ट मर्यादेतच असते. शुंभ जळाला तरी पीळ जात नाही. माणूस कितीही संकटात सापडला तरी आपला स्वभाव सोडत नाही. हाजीर तो वजीर. जो वेळेवर हजर राहील त्यालाच संधीचा फायदा होईल. हसतील त्याचे दात दिसतील. चांगली गोष्ट करताना निंदा करणाऱ्यांची किंवा टिंगल करणाऱ्यांची शेरास सव्वाशेर. समर्थ माणसाला त्याच्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान माणूस भेटणे. सत्तेपुढे शहाणपण नाही. ज्याच्या हाती सत्ता आहे त्याच्या मतापुढे इतरांच्या मताला काहीच किंमत नसणे. हत्ती गेला आणि शेपूट राहिले. कार्याचा मोठा भाग पार पडून थोडेसे कार्य शिल्लक राहणे.
हलवायाच्या घरावर तुळशीपत्र, दुसऱ्याच्या जीवावर स्वतः उदारपणा दाखवणे. हातच्या काकणाला आरसा कशाला, प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते. हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे, जे खात्रीपूर्वक सहज मिळण्यासारखे आहे ते सोडून ज्याच्या मिळण्याबद्दल खात्री नाही ते मिळवण्याचा प्रयत्न करणे. आधी पोटोबा मग विठोबा, आधी स्वतःच्या पोटापाण्याचा विचार करणे व नंतर अन्य काम करणे. कानामागून आली आणि तिखट झाली. एखाद्या व्यक्तीपेक्षा दुसरी व्यक्ती वयाने अगर अधिकाराने कमी असूनही दुसऱ्या व्यक्तीने अल्पावधीतच त्यापेक्षा जास्त मानाची जागा मिळवणे. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.